पुन्हा एकदा मोकार विषय करायला नानासाहेब आमच्या सोबत आणि सोन्या भाऊ पण आहे आणि ही आपली 007 तेवढ्यात दादा पण आपले हजर झालेले आहेत. नाना असे थांबलेले जसं काही कुणाला आपल्याला मारायला जायचे आणि नानांनी असा खतरनाक नारळ फोडून आपल्या ट्रेकची सुरुवात केली. ड्रोन आणल्या, ड्रोन पण आणले. ड्रोन आणल्यात की आम्ही प्लेट पाहिजे, प्लॅस्टिक चमचे आणल्यात का? आणले. अरे वा. बरं झालं. फक्त प्लेट राहिली. प्लेट पण आणले. बदाले शेड बरोबर आपण चाललेलो आहे. अंधार बनवूनच खायचं म्हणल्यावर मग चिकनच का नको असं दादा म्हणल्यावर ऐकावंच लागते. नाही ऐकल्यावर पाप लागतंय मित्रांनो. त्यामुळं आम्ही चिकनवाल्याला 1 किलो चिकन सांगितलं. आम्ही आमच्यासाठी आधीच मॅगी वगैरे घेऊन ठेवलेली होती. पण चिकनवाल्याला तुकडे करताना बघितलं असं वाटत होतं की आज आमच्या श्रावणाचा दी एंड होणार का काय. पण असं काय होणार नाही आहे. चिकनवाल्याने मस्त चिकन कट करून एका पिशवीत भरून दिलं. तेच दादांनी घेऊन परत आमच्या सोन्याच्या हातात दिलेलं आहे. पण नानांचे चेहऱ्याचे एक्सप्रेशन असं बघून वाटत होतं की आज काही श्रावणाचं खरं नाही. मग काय पुढं आल्या अशी दणकून भूक लागलेली खतरनाक पैकी असे 3-4 प्रकार मॅगी भजी बिजी इडली बिडली घेऊन असा नाश्ता केला खतरनाक. मग निघालो. हे बघा असं आहे. तिथून पुढं आल्यावर थोड्यासा आपण गाडी पार्क करून मग आपल्या ट्रेकसाठी निघालेलो आहे. असंख्य वॉटरफॉल आणि घनदाट जंगल असा हा ट्रेक मित्रांनो इथून सुरू होतो. पूर्ण ट्रेक हा 18 किलोमीटरचा आणि अर्धा ट्रेक 9 किलोमीटरचा. आपण 9 किलोमीटरचा ट्रेक करायचा ठरल्या कारणानं विदाऊट गाईडचंच आपण निघालो होतो मित्रांनो. बघू शकता. अतिशय पाऊस, घनदाट जंगल, धुके आणि एकदम असा काळोख पसरलेला होता मित्रांनो. कुंडलिका व्हॅली हा आमच्या ट्रेकिंगचा लास्ट पॉइंट होता मित्रांनो. आहे तिकडं पण जायला 5 वाजतील. यायला 9 वाजतील.
असं पाहिजे अशा थंड वातावरणात चहा आणि भजी पाहिजे याच्यावर चर्चा करून आम्ही निघालो महागारी. यार मोबाईल होता मला वाटतं. सध्या फ्रेंच फ्राय आता रेडी होत आहे. काय गॅस कमी करा, शेड कसं शिजायची कमी करा, एकदम कमी करा. दुसरं काय आहे? आता हे कमी केलं तर. हे मग टाकलं आम्ही तुला पाठवतो पण त्याची टाकलं नाही पाहिजे. वेळ नाही जवळ. करतोय तर त्याला काय. हे आहे चिकन लेग पीस. आहे सोन्याचा हा माझा. त्या सोन्या भाऊने अंडी फोडलेले आहेत. शेठजी काय अनुभव आहे तुमचा आजचा? अनुभव असा आहे, फ्रेंच फ्राय तयार झालेला आहे. हा काय आता चिकन होते हा. अंडी फोडायला लावलेली. हा करायचं. प्रॉपर बोलायला लागले शेठजी आता. हे आपला फ्रेंच फ्राय बघा तुम्ही. दाखवा ना. हे बटाटा आणून कापून केलेलं आहे आपण इथे, रेडीमेड नाही आहे. रेडीमेड सारखं कटिंग झाले. कारण इंडियन तडकाचे आचार्य बदाले महाराज त्यांच्या हाताची रेसिपी. समोरचा व्ह्यू घ्या, समोरचा व्ह्यू बघा. धबधबा किती भारी आहे तिथला. व्ह्यू बघा, समोरचा व्ह्यू बघा.